3 महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स करण्यासाठी माझ्याकडे तुम्ही आलेला आहात आणि मला तरी असं वाटतं की माझा प्रत्येक विद्यार्थी या अकॅडमीमधून कम्युनिकेशनमध्ये मास्टरी करून निघावा. मी का म्हणतो कारण आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठी सुपर पॉवर जर कोणती असेल तर ती कम्युनिकेशन आहे. तुम्हाला माहिती नरेंद्र मोदी, PM नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री, तो माणूस कशाच्या बेसिसवर आहे? रिवा, तुला माहीत त्यांचं एज्युकेशन काय? नाही, कोणालाच माहीत नाही की ते काय शिकलेले आहेत, पण ते आज प्राईम मिनिस्टर आहे. का? फक्त या कम्युनिकेशन स्किलच्या जोरावर. आणि एक ते राहुल गांधी, तुम्हाला माहिती राहुल गांधी खूप एज्युकेटेड माणूस आहे. त्या व्यक्तीकडे आज कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे. कोणाला भेटत नाही, इट्स नॉट अ जोक गाईज. पण फक्त कम्युनिकेशन स्किल चांगलं नसल्यामुळे आज प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तो माणूस ट्रोल होतोय. किती नॉलेज असो काही फरक पडत नाही, तुमच्या बोलण्यातून तुमचं नॉलेज तुमचं दिसत असतं, राईट. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल ही मास्टरी करा. फक्त 3 टिप्स मी आजच्या सेमिनारमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या 3 टिप्सच्या माध्यमातून 101% फक्त 30 दिवसामध्ये किंवा फक्त 21 दिवसामध्ये मी म्हणेल, कारण हॅबिट लागायला कोणते 21 दिवस काफी असतात, इनफ असतात. फक्त 21 दिवसामध्ये तुम्ही स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये मास्टरी होसाल ही माझी गॅरंटी आहे. फक्त शर्त ही आहे की तुम्हाला हे 21 दिवस रोज या 3 टिप्सची प्रॅक्टिस करायची आहे. समजलं विद्या? एम आय क्लिअर? मंगेश, ठीक आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन बघत आहेत त्यांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहे. जर तुम्हाला सुद्धा सर्टिफिकेट पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक वर्ड येईल ब्रॅकेटमध्ये. तो वर्ड तुम्हाला आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे आणि आम्ही तुम्हाला तुमच्या नावाचं इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमीचं सेमिनार जॉईन केलं म्हणून सर्टिफिकेटसुद्धा प्रोव्हाइड करू. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर अजूनपर्यंत केलं नसेल. प्लीज कंटिन्यू द व्हिडिओ. सगळ्यात पहिली ट्रिक सांगतोय, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ट्रिक ही आहे. मी का म्हणतोय? कारण आपण खूप रडत राहतो की सर माझ्याकडे प्रॅक्टिस करायला कोणी नाही आहे, सर आम्ही इंग्लिश शिकलो, आम्ही तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला ग्रामर तर येतं पण आम्ही प्रॅक्टिस कशी करणार? आणि विदाऊट प्रॅक्टिस यू आर नॉट एबल टू स्पीक इंग्लिश, नॉट अचीव एनी काइंड ऑफ स्किल ऑर ॲक्टिव्हिटी. जर ॲक्टिव्हिटी किंवा स्किल ग्रॅब करायची असेल तर प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. मग आमच्याकडे कुणीच नाही आहे, बोलायला कोणी नाही आहे, घरी कुणी नाही आहे, मग कसं बोलणार, कशी प्रॅक्टिस करणार? हे रडणं बंद करा. का? कारण तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रिक मी तुम्हाला सांगतो, विच इज मिरर प्रॅक्टिसिंग किंवा सेल्फ रेकॉर्डिंग. कोणताही 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ चूज करा, कोणताही टॉपिक चूज करा, त्या टॉपिकवर तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटं बोलायचं आहे. मिररसमोर उभं राहा आणि मिररसमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यामध्ये बघून बोलायला सुरू करा. मी का म्हणतोय? कारण या ठिकाणी बघणारं तुम्हाला कोणीच नसतं, या ठिकाणी जज करणारं कोणीच नसतं, तुम्ही चुकले तरी तुम्हाला सांगणारं कोणीच नसतं. तुम्हाला सेल्फ ॲनालाइज करावं लागेल जेणेकरून तुमची स्किल अजून स्ट्रॉंग होते. त्याच्यामुळे फक्त एक काम करा, मिररसमोर उभं राहायचं, मिररसमोर उभं राहून कोणताही टॉपिक चूज करायचा आणि त्या टॉपिकवर फक्त 2 ते 3 मिनिटं तुम्हाला बोलायचं आहे. समजलं आदर्श? खूप सिंपल ट्रिक आहे. किंवा अजून एक अल्टरनेटिव्ह स्किल सांगतो. तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल असेल, मोबाईल डिव्हाइस असेल, फक्त तो मोबाईल डिव्हाइस समोर ठेवायचा आहे, समोर ठेवून व्हिडिओ ऑन करायचा आणि कोणत्या टॉपिकवर बोलायला सुरू करायचं आहे. जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करसाल, रेकॉर्ड केल्यानंतर त्या व्हिडिओला बघायचं आहे बॉस. आवाज कमी करून टाका, म्यूट करून टाका आणि म्यूट केल्यानंतर तुम्ही बोलताय कसं, तुमचे एक्सप्रेशन कसे आहेत, तुमचे हातवारे कसे आहेत, तुमचे जेस्चर्स कसे आहेत, सगळं चेक करा. ठीक आहे. आणि लगेच बघायचं नाही, 1 दिवसानंतर बघा आणि 1 दिवसानंतर तुम्ही स्वतःला असं ट्रीट करा जसं तुम्ही दुसऱ्यांना बघता आणि तो व्हिडिओ बघा. एकदा तर आवाज कमी करून बघा, तुमचे एक्सप्रेशन बघा, तुमची स्किल बघा, तुमची स्टाईल बघा, तुमचे जेस्चर्स बघा. आता आवाज वाढवा आणि कुठे कुठे ग्रामॅटिकली तुम्ही चूक केली हे तुम्ही बघा, हे लिहून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ समोर ठेवून हा व्हिडिओ दुसऱ्यांना दाखवा. ठीक आहे. ज्यामध्ये जो तुमचा सगळ्यात ट्रस्टवर्दी माणूस असेल त्याला दाखवा आणि तो तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठे कुठे चुकलात, कुठे कुठे तुम्हाला चेक करायची गरज आहे, कुठे कुठे बघायची गरज आहे. सो ही खूप इम्पॉर्टंट ट्रिक आहे. फक्त 21 दिवस तुम्ही हे रोज करा. 2 ते 3 मिनिटं जर तुम्ही देऊ शकत तुमच्या लाईफमध्ये या स्किलला अचीव्ह करायला तर मग काय मतलब आहे ना, बरोबर? त्याच्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट ट्रिक आहे, याला टाईम द्या. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक आहे ॲक्टिव्ह लिसनिंग. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय? तुमच्यापैकी खूप विद्यार्थ्यांची शिकायत असते की सर आम्ही व्हिडिओ बघतो, सर आम्ही सिरीज बघतो, वेब सिरीज बघतो, इंग्लिशमध्ये मूवीज बघतो, पण सर आम्हाला समजतच नाही आहे. तुम्हाला समजत का नाही आहे? त्याचं फक्त एक रिझन आहे, तुम्हाला समजत नाही आहे कारण तुम्ही त्यामध्ये चालू काय आहे, त्याच्यामध्ये सुरू काय आहे, सीन काय सुरू आहे याच्याकडे लक्ष देत आहे. आणि जर इंग्लिश शिकायचं असेल आणि इंग्लिश शिकण्यासाठी कोणती मूवी बघता तर त्याच्यामध्ये सुरू काय आहे हे समजणं सोडून द्या. त्याच्यामध्ये इंग्लिश कशा प्रकारे बोलल्या जाते किंवा कोणती लँग्वेज कशा प्रकारे बोलल्या जाते हे लक्ष द्या, हे बघा. सब्जेक्ट पहिले येतोय, ऑब्जेक्ट पहिले येतोय, व्हर्ब पहिले येतोय, सेंटेन्स स्ट्रक्चर काय आहे, नवीन फ्रेजेस कोणते वापरल्या जात आहे हे बघा, हे बोला. आणि अजून एक इम्पॉर्टंट ट्रिक सांगतोय, जर मूवीच्या थ्रू तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर एकच गोष्ट करा,
कोणताही एक इंग्लिश सिरीज, कोणताही एक इंग्लिश व्हिडिओ घ्या, त्याच्यामध्ये तो व्यक्ती ज्या प्रकारे बोलत आहे त्या प्रकारे बोलायला सुरुवात करा. तो म्हटला की आय एम गोइंग टू द होम, मग व्हिडिओला पॉज करा आणि सेम टोनमध्ये सेम ॲग्रेसिव्हनेसमध्ये बोला की आय एम गोइंग टू द फोन, हे आय डोंट वॉन्ट दिस. मग तुम्हाला पण तसंच बोलायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, हे आय डोंट वॉन्ट दिस. यानं तुमचे ॲनोटेशन सुधारतील, यानं तुमचे एक्सप्रेशन सुधारतील, यानं तुमचं प्रोनाऊन्सिएशन सुधारेल, तुम्हाला नवीन नवीन व्होकॅब्युलरीज माहीत पडतील. समजलं? तर काहीही बघत असाल, काही तुम्ही व्हिज्युअली बघत असाल तर ते समजण्यासाठी ते बघा. त्याच्यामध्ये काय सुरू आहे, कोणी कोणाला मारलं, कोणी कोणावर प्रेम केलं, कोण मेलं, कोण जिवंत, हे सोडून द्या. इंग्लिश समजायला तो व्हिडिओ बघा, ज्याला आपण ॲक्टिव्ह लिसनिंग असं म्हणतो. आणि तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल टिप्स म्हणजे डेली व्होकॅब्युलरी कॉन्टॅक्ट्स. रोज तुम्हाला 5 ते 10 व्होकॅब्युलरी माहीत करायच्या आहेत. तुम्हाला इंग्लिश येत नाही ना बोलता, तुम्हाला ग्रामर माहिती आहे, तुम्हाला लिहिता येतं, तुम्हाला वाचता येतं, पण इंग्लिश बोलता येत नाही आहे. याचं रिझन तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे स्टोरी टेलिंग स्किल नाही आहे, आणि दुसरं म्हणजे व्होकॅब्युलरी माहीत नाही आहे. कोणत्या शब्दाला काय म्हणतात, स्वतःला एक्सप्रेस करताना कोणकोणते नवीन शब्द वापरायचे हेच माहीत नाही आहे. त्याच्यामुळे व्होकॅब्युलरी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टूल इफ यू वॉन्ट टू लर्न, इफ यू वॉन्ट टू अचीव द मास्टरी इन इंग्लिश लँग्वेज ऑर एनी कम्युनिकेशन. व्होकॅब्युलरी वाढवा आणि रोज त्यासाठी 5 ते 10 नवीन वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत तुमच्या डायरीमध्ये. आणि कुठेही टाइमपास करताना, कुठेही बसले असाल, कुठेही बोलत असाल, कोणालाही बोलत असाल तर त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये याला यूज करा. बस, काहीच नाही आहे. म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही करत आहात रोज 2 ते 3 मिनटं, मिरर प्रॅक्टिसिंग झालं, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं, त्याच्यामध्ये या शब्दाला कुठे ना कुठेतरी यूज करा. जे 5 शब्द तुम्ही आज लिहिले त्या 5 शब्दांना कुठे ना कुठेतरी यूज करा. सेंटेन्सेस प्रिपेअर करा, बसल्या बसल्या सेंटेन्स प्रिपेअर करा त्या वर्ड्सवर, जेणेकरून ते वर्ड तुमच्या माइंडमध्ये बसतील आणि राईट कॉन्टॅक्ट्सवर, राईट टाईमवर ते शब्द तुमच्या तोंडातून बाहेर येतील. या 3 ट्रिक्स आहेत. दॅट्स इट. याच्यामुळे 100% मी तुम्हाला सांगतोय तुम्ही फ्लुएन्सी अचीव करू शकता. समजलं?